नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि पालक यापासून खूपच मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक जुडी पालक निवडून घेतला, यानंतर स्वच्छ धुवून घेतला. आता हा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे. इथे मी गॅसवरती 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे पालकाचा रंग तसाच हिरवा राहील. आता यामध्ये पालकाची पानं घालायची आहेत आणि आता याला फक्त 2 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता हलकीशी पाण्याला उकळी आले. गॅस बंद करायचा आहे आणि आता हा पालक काढून घ्यायचा आहे. पालक काढून घेतला आहे. आता इथे मी थंड पाणी घेतलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. त्यामध्ये हा पालक काढून घेते, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि पालकाचा रंग तसाच राहील. तर 2 मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर इथे मी असं चाळणीमध्ये हा पालक काढून घेते, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल. आता इथे मी एक वाटण तयार करते. तर इथे मी 3 ते 4 पाकळ्या लसूण घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये अर्धा इंच आलं घ्यायचं आहे. यानंतर 1 चमचा अख्खे धने घेतलेत. 1 चमचा इथे बडीशेप घ्यायची आहे. याबरोबरच तुम्ही इथे जिरंसुद्धा 1 चमचा घालू शकता. आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते. हे आता असं वाटून घेतलं आहे. यामध्ये आता पालक आपण जो ब्लांच करून ठेवला होता तो घालायचा आहे. सुरुवातीलाच मी पालक घातला नाही, कारण सुरुवातीला जर आपण पालकसुद्धा घातला तर सगळं एकत्र बारीक होणार नाही, म्हणून आधी मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचे जे वाटण होतं ते करून घेतलं आणि नंतर यामध्ये पालक घातला. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे. ही तयार पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे ही सगळी पेस्ट मी काढून घेतली आणि यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला. यानंतर पाव चमचा इथे हळद घालायची आहे. 1 चमचा इथे सफेद तीळ घातलेत आणि यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं. अर्धा चमचा इथे ओवा घालायचा आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही पेस्ट आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहे. यानंतर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर सुरुवातीला सगळं 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि लागलं तर आपण यामध्ये नंतर आणखी घालू. यानंतर इथे मी 3 चमचे बेसन घालते. बेसनामुळे चव छान येईल रेसिपीला. आपला जो नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 3 चमचे बेसन इथे मोजून घालायचं आहे आणि यानंतर 2 चमचे यामध्ये रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घालू शकता. रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये आता पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे मी असं मळून घेतलं. अजूनही हे सैलसर वाटते मला, तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पीठ घालावं लागेल. तर इथे मी आणखी 1 मोठा चमचा पीठ यामध्ये घालते आणि मळून घेते. तर इथे मला 1 कप आणि 1 मोठा चमचा इतकं पीठ लागलं. पीठ यामध्ये तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये लागू शकतं. तर इथे असा गोळा याचा मी मळून घेतला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर याच्या आज आपण पुऱ्या बनवणार आहोत. याच पिठापासून तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. पीठ असं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. इथे मी आता एक छोटासा गोळा घेते. तर आता याला सुकं पीठ लावायचं नाही आहे. या गोळ्याला थोडंसं
तेल लावून घ्यायचं आणि तेलावरतीच ही पुरी लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे पुरी छान फुगते। तर इथे अशी मी पुरी लाटून घेतली आहे। आता यावरती थोडेसे तीळ असे पसरवायचे, दिसायला पुरी छान दिसते। आणि याला एकदा असं लाटणं फिरूया म्हणजे तीळ हे चिटकले जातील। पुरी इथे लाटून तयार आहे आणि इथे अशाच मी आणखी पुऱ्या लाटून घेतल्यात। आता आपण पुऱ्या फ्राय करूया। तर इथे गॅसवरती मी तेल छान गरम करून घेतलं आहे। पुरी तेलात आपण जेव्हा सोडू तेव्हा तेल व्यवस्थित गरम असेल तरच आपली पुरी छान फुगते। पुरी जशी वर येईल तसं त्याला खाली प्रेस करायचं। तर इथे पहा आता पुरी वरती येते, तर याला मी असं खाली पुरीला प्रेस करते म्हणजे पुरी छान फुगेल। आता याला खालच्या बाजूने आधी फ्राय होऊ दे, मग आपण उलटूया। पुरी जास्त वेळा उलटल्याने सुद्धा पुरी तेलकट होते, म्हणून फक्त 1 ते 2 वेळाच पुरी उलटायची आणि फ्राय करून घ्यायची। तर इथे मी एकदा पुरी उलटले, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरी फ्राय करून घेऊया। तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूनी पुरी फ्राय झाली आणि फक्त 2दाच पुरी मी उलटली, त्यामुळे अजिबात तेलकट होत नाही त्या पुऱ्या। पुरी मी आता काढून घेते। पाहू शकता तीळ लावले आपण, त्यामुळे दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते। तर इथे अगदी चटपटीत अशा पालकच्या पुऱ्या तयार आहेत। या दिसायला जितक्या छान दिसतात तितक्याच चवीला अप्रतिम लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ह्या बनवून देऊ शकता, सॉस बरोबर किंवा तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता। तर अगदी मस्त झटपट होणारी पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।